महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर ॲक्शन कमिटी यांच्या वतीनं राज्यातील सर्व वाहतूकदारांची महत्त्वपूर्ण बैठक नवी मुंबईतील माथाडी भवन या ठिकाणी पार पडली आहे। या बैठकीमध्ये परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून सुरू असलेल्या ई-चलन कारवाई विरोधात पुढील भूमिका निश्चित करण्यात आली आहे। राज्यभरामध्ये ई-चलनाद्वारे होत असलेल्या कारवाईमुळे वाहतूकदारांना आर्थिक तसंच प्रशासकीय अडचणींना सुद्धा सामोरं जावं लागतंय असा आरोप संघटनांकडून करण्यात आलाय। दंडाची रक्कम ही अवाजवी आकारली जाते आणि अनेक प्रकरणांमध्ये त्रुटी असल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलंय। विविध तपासण्या आणि प्रक्रियांमुळे माल वाहतुकीवरती परिणाम होतोय आणि उद्योग व्यवसाय साखळीवरती सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होत चाललाय असं सुद्धा मत यावेळी व्यक्त करण्यात आलंय। आणि या पार्श्वभूमीवर ई-चलन कारवाई तात्काळ थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे। शासनानं योग्य निर्णय न घेतल्यास येत्या 5 मार्चपासून राज्यभर बेमुदत बंद आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास राज्यातील माल वाहतूक सेवा बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो असं सुद्धा बैठकीमध्ये स्पष्ट करण्यात आले। त्यामुळे राज्यातील पुरवठा साखळीवरती परिणाम होण्याची सुद्धा शक्यता व्यक्त केली जाते। सर्व वाहतूकदार आज एकत्र जमलेले, महाराष्ट्रातले सर्व वाहतूकदार आज आपल्याकडे एकत्र जमलेले आहेत आणि ॲक्शन कमिटीच्या मार्फत या महाराष्ट्रातील सर्व वाहतूकदारांनी संपाचा जो इशारा दिलेला आहे ते सरकारला जागे करण्यासाठी आज इथे मीटिंग आयोजित केली होती। आज महाराष्ट्रामध्ये 4,500 कोटी आज दंड थकीत असून महाराष्ट्र सरकार त्याच्या मागे आज वेगळ्या पद्धतीने बघत आहे। वाहतूकदारांचा जे अन्याय होतोय त्याच्यासाठी आज हा जन आंदोलन आपण सुरुवात करत आहोत आणि 5 तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये पूर्ण गाड्या रस्त्यावर उभ्या करून पूर्ण आंदोलन यशस्वी करण्यासाठी हा सर्व वाहतूकदार एकत्र जमा झालेले आहेत। आंदोलनासाठी आम्ही मुंबईमध्ये सगळेजण आम्ही मुंबईमध्ये आज आंदोलनासाठी जे जमलेलो आहोत याचं मुख्य कारण ई चलनाचे जे अन्यायकारक पद्धतीने त्याचा वापर चाललेला आहे तो ट्रान्सपोर्टर्ससाठीच नाही तर प्रत्येक वाहन मालकासाठी अत्यंत त्रासदायक आहे। त्यामुळे आम्ही या निमित्ताने सर्व जनतेला असं आवाहन करतो आहोत की जनतेने ह्याच्यात सामील व्हायची आवश्यकता आहे। हे जन आंदोलन आहे, हे प्रत्येक वाहन चालकाचं वाहन मालकाचं हे आंदोलन आहे आणि ट्रान्सपोर्टरला त्याचा सगळ्यात जास्त त्रास असल्यामुळे त्याची सुरुवात आम्ही करतोय, पण सर्वांनी ह्याच्यामध्ये सामील व्हावं अशी आमची अपेक्षा आहे। त्यामुळे आम्ही आज सर्वांना इथं जमवलं होतं। महाराष्ट्रातून सर्व स्टेट डिस्ट्रिक्ट मधनं लोक इथं आलेले होते आणि इतर राज्यामधनं सुद्धा याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। त्यामुळे आजच्या निमित्ताने मी आमचे हर्ष कोटक जे आहेत जे याचं मुख्य नेतृत्व करतायत त्यांना विनंती करतो की त्यांनी सांगावं।